नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। सूर्याचे कुंभ राशीतील भ्रमण दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 14 मार्च 2025 या दरम्यान सूर्य कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे। या दरम्यान धनु, मकर, कुंभ व मीन या राशींचे मासिक राशीफल अर्थात मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे। सर्वप्रथम आपण धनु राशीला या सूर्यभ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया। धनु राशीच्या तृतीय स्थानातून अर्थात पराक्रम स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार असल्यामुळे या सूर्यभ्रमणाची धनु राशी व्यक्तींना अत्यंत शुभ फले मिळतील। अर्थात या दरम्यान धनु राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल, या दरम्यान धनु राशी व्यक्तींचा पराक्रम वाढेल, या दरम्यान धनु राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश मिळेल, या दरम्यान धनु राशी व्यक्तींना शत्रूवर विजय प्राप्त होईल। अर्थात धनुराशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातील सूर्य धनुराशी व्यक्तींना भावंडाचे सहकार्य मिळवून देईल। तसेच धनुराशी व्यक्तींचा या दरम्यान छोटे मोठे प्रवास घडतील, तसेच तीर्थयात्रेचे सुद्धा या दरम्यान धनुराशी व्यक्तींना योग येतील, प्रवासातून चांगले लाभ होतील। धनुराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येतील, नोकरीमध्ये नवीन संधी मिळेल, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी हा कालावधी धनुराशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा आहे। तसेच या दरम्यान धनुराशी व्यक्तींना प्रमोशनचे योग येतील, त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना वडिलांचे सहकार्य चांगले लाभेल, त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। या दरम्यान धनुराशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे सुद्धा योग येतील, त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना मित्रांचे सहकार्य लाभेल। या दरम्यान पंचमेश मंगळ ग्रह धनुराशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान धनुराशी व्यक्तींना अचानक विवाह प्रस्ताव सुद्धा येण्याची शक्यता आहे। तसेच या दरम्यान धनुराशी व्यक्तींनी सप्तम स्थानातून मंगळ ग्रह भ्रमण करणार असल्यामुळे वैवाहिक जोडीदाराशी थोडीशी मतभेद होण्याची शक्यता राहणार असल्यामुळे वैवाहिक जीवनाची थोडीशी काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढणार आहे। अर्थात हे सूर्याचे भ्रमण धनुराशी व्यक्तींच्या पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण धनुराशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणार आहे, धनुराशी व्यक्तींच्या मान सन्मानामध्ये वाढ करणार आहे। तसेच या दरम्यान धनुराशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा होणार आहेत। या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींनी दिनांक 20, 21, 22 फेब्रुवारी 2025 व दिनांक 1, 2 व 10 व 11 मार्च 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत। या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना चंद्रबल नसणार आहे। हे दिवस धनुराशीच्या व्यक्तींना प्रतिकूल दिवस आहेत। या दिवसा व्यतिरिक्त दिवशी अर्थात इतर सर्व दिवशी या कालावधीमध्ये अर्थात दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 14 मार्च 2025 पर्यंत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवशी धनुराशी व्यक्ती आपली महत्त्वाची कामे करू शकतात। यानंतर आपण मकर राशीच्या व्यक्तींना हे कुंभ राशीतील सूर्याची भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया। मकर राशीच्या व्यक्तींच्या हा कुंभ राशीतील दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 25 मार्च 2025 चा सूर्य मकर राशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींना शुभ परिणामाची वाढ करणारे राहणार आहे। अर्थात याच दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींच्या मंगळ ग्रह षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे व मकर राशीचा राशीस्वामी शनी ग्रह सुद्धा या दरम्यान मकर राशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करत आहे। या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील। या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल। अर्थात या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींच्या गुरुग्रह पंचम स्थानात मार्गी स्थितीत भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्य चांगले लाभेल। या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील। तसेच या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना संतती योग सुद्धा निर्माण होईल। त्याचप्रमाणे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगले यश मिळेल। अर्थात मकर राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हे सूर्याचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे या सूर्यभ्रमणाच्या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रह मकर राशीच्या व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केट, सट्टा, लॉटरी इत्यादी क्षेत्रात सुद्धा चांगले धनलाभ होतील। तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना येणार आहेत। नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे। व्यवसायामधून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना होणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 नंतर
मंगळ ग्रह षष्ठ स्थानात मार्गी झाल्यानंतर मकर राशीच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरीमध्ये संधी येण्याची शक्यता आहे। परंतु या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी द्वितीय स्थानात शनी व सूर्य यांची युती होणार असल्यामुळे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी वडीलधाऱ्यांशी मतभेद टाळावेत। एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे सूर्याचे भ्रमण मकर राशीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे। या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी दिनांक 13, 14, दिनांक 23, 24 फेब्रुवारी 2025 व दिनांक 3, 4 व दिनांक 12, 13 मार्च 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत। हे दिवस मकर राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत। अर्थात या दिवसा व्यतिरिक्त दिवशी अर्थात या महिन्यामध्ये हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मकर राशीसाठी मध्यम शुभफलदायी राहतील। यानंतर आपण कुंभ राशीसाठी हे कुंभ राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया। कुंभ राशीच्या 12व्या स्थानातून हा सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे। अर्थात हे सूर्यभ्रमण कुंभ राशीच्या व्यक्तींना रोगमुक्ती करणारे राहील, तसेच नोकरी व्यवसायामधील दगदग त्रास कमी करणारे राहील, तसेच आरोग्यामध्ये सुधारणा करणारे राहील। कुंभ राशीच्या व्यक्तींचा या दरम्यान आत्मविश्वास वाढेल। या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील, नोकरीमध्ये प्रमोशनचे योग सुद्धा या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना येतील। तसेच कुंभ राशीच्या व्यक्तींना अर्थात चतुर्थेश व धनेश अर्थात गुरु शुक्रचे राशी परिवर्तन योग या दरम्यान असल्यामुळे या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी, वाहन खरेदी तसेच वाहन सौख्य या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगले लाभेल। कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल। तसेच जमिनीच्या देवाणघेवाणीसाठी सुद्धा हा कालावधी कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारा राहणार आहे। अर्थात दिनांक 24 फेब्रुवारी 2025 नंतर मंगळ ग्रह मार्गी झाल्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे व नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी येण्याची शक्यता आहे। या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींची पदोन्नती होईल, तसेच या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुद्धा चांगले राहील। या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींनी दिनांक 15, 16, 17 व दिनांक 25, 26 फेब्रुवारी 2025 व दिनांक 5, 6 मार्च 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत। हे दिवस कुंभ राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत। अर्थात या दरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करू नयेत। अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस कुंभ राशीसाठी अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहतील। यानंतर आपण मीन राशीला या कुंभ राशीतील सूर्यभ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया। मीन राशीच्या 12व्या स्थानातून हा कुंभ राशीतील सूर्य भ्रमण करणार आहे। अर्थात 12व्या स्थानातील सूर्याचे भ्रमण मीन राशीच्या अगोदरच शनी ग्रह 12व्या स्थानातून भ्रमण करत आहे। या 12व्या स्थानातील सूर्य व शनी भ्रमणाची मीन राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल फले मिळतील। अर्थात या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल, तसेच या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना ताणतणावांना सामोरे जावे लागेल। त्याचप्रमाणे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग कटकट वाढल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल। त्याचप्रमाणे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रह चतुर्थस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी प्रवासामध्ये काळजी घ्यावी। वाहन चालवत असताना या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी। परंतु हे 12व्या स्थानातील सूर्याचे भ्रमण षष्ठ स्थानावर सूर्याची दृष्टी असल्यामुळे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येण्याची शक्यता आहे। या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची सुद्धा शक्यता आहे। या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये चांगली संधी येण्याची शक्यता सुद्धा आहे। परंतु या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी अनावश्यक खर्च टाळावा। अर्थात या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे। या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता सुद्धा आहे। एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे कुंभ राशीतील 12व्या स्थानातील सूर्याचे भ्रमण मीन राशीसाठी मध्यम अशुभ राहणार आहे, अर्थात प्रतिकूल राहणार आहे। त्यामुळे या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी मोठे निर्णय घेणे टाळावे। या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी दिनांक 17, 18, 19 व दिनांक 27, 28 फेब्रुवारी 2025 व दिनांक 7, 8 मार्च 2025 या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत। हे दिवस मीन राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत। अर्थात या दिवशी आपली महत्त्वाची कामे मीन राशीच्या व्यक्तींनी करू नयेत। हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस मीन राशीसाठी अनुकूल राहतील। या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करावीत। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।